परीक्षित पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा परिषद विभागात पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026. आपल्याकडे काल 7 फेब्रुवारी रोजी 145 मतदान केंद्रावर व्यवस्थितरित्या आणि शांततेत मतदान पार पडलेलं आहे. 56.52% मतदान आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आहे. आपल्या तालुक्यामध्ये झालेल्या मतदानाच्या अनुषंगानं उद्या 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. आम्ही टपाली मतमोजणी आणि EVM मतमोजणी अशा दोन्ही प्रकारच्या मतमोजणी होणार असल्यानं आपण सकाळी 10 वाजता टपाली मतमोजणीची सुरुवात करतोय. टपाली मतमोजणी साधारणतः 2 टेबलवरती होणार असून गटनिहाय एकूण 5 फेऱ्यांमध्ये टप्प्याटप्प्याने फेरीनिहाय त्यांची मतमोजणी पूर्ण केली जाईल. साधारणतः 10:30 वाजता EVM मतमोजणी चालू होईल. EVM मतमोजणीसाठी आम्ही 20 टेबलचं नियोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक गटासाठी 4 टेबल, याप्रमाणे 20 टेबल आहेत. गटामध्ये 2 गण असतात, त्या 2 पंचायत समिती गणासाठी तिथे 2 टेबल, या पद्धतीने एकूण 4 टेबलवरती 1 गट अशी 20 टेबलवरती मतमोजणी होईल. या 20 टेबलवरती सगळ्या गटांची मतमोजणी एकाच वेळी चालू होणार आहे आणि गटांची मतमोजणी होताना साधारणतः 9 राऊंडमध्ये आपण सगळे जिल्हा परिषद गटांची मतमोजणी पूर्ण होईल. गणांची मोजणी होताना सर्वात कमी शृंगारतळी गणाची 6व्या राऊंडला मतमोजणी पूर्ण होईल, तर सगळ्यात जास्त 9व्या राऊंडला शिर गणाची मतमोजणी पूर्ण होणार आहे. यामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीच्या अनुषंगानं तसेच पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. थँक्यू. मतमोजणीची सुरुवात सर्व गटांची एकत्रितच होणार आहे, त्यामुळे सर्व गटांचे जे पहिले 2 गणांचे पहिले 2 केंद्र असणार आहेत. 2 टेबल असल्यामुळे पहिले 2 केंद्र त्या गणाचे पहिल्या फेरीमध्ये येतील. असे फेरीनिहाय 2 मतदान केंद्र पुढे सरकत आपण शेवटच्या राऊंड पर्यंत जाणार आहोत. कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, सुस्थितीत राहावी यासाठी दोन्ही जे काही गट आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांच्याकडूनच ते म्युच्युअली डिसाईड करून त्यांनी त्या